चला कोऑपरेट करा. Yes, match on. Hello. यस शशीदादा म्हात्रे देखील जॉईन झालेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅचला सुरुवात करा. पहिलाच बॉल बॅटची काढा लागली आहे. शॉट थर्डमॅनला बॉल स्टॉप केला गेलाय. धन्यवाद. संदेश वकारे, शशी म्हात्रे इथे आई गावदेवी सोनाली या संघासाठी माऊली ताब्याचे मालक संदीप पाटील यांच्याकडून प्रत्येकी षटकारासाठी 100 रुपये आणि हॅट्रिकसाठी 500 रुपयेचं पारितोषिक लागलेलं आहे. धन्यवाद संदीपजी पाटील. आपलं BPL 2025 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आणि आई गावदेवी सोनाली संघासाठी खास करून बक्षीस आहे. प्रत्येकी षटकार 100 आणि षटकार हॅट्रिक 500 रुपये. अतिशय सुरेख चेंडू म्हणता येणार नाहीये कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खराब चेंडूची फेकी केली होती. बघितलं तर पडल्यानंतर उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. व्हाईट बॉल. दुरून खेळला हा चेंडू. बघायचं आपल्या या ठिकाणी कव्हरच्या वरून चेंडू सीमेपर्यंत पोहोचतोय परंतु इथे प्रयत्नानंतर हा चेंडू सीमेच्या बाहेर गेलाय. 4 धावांसाठी चौकार. यस, अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी चांगला उल्लेख की दुरून खेळला होता आणि त्यानंतर मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय कारण पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि एक पॉवरफुल फटका शशीदादा या ठिकाणी पाहायला मिळाला. नक्कीच बघा, पॉवर प्लेचं षटक आहे त्याच्यामध्ये धावा जास्त जमणं खूप गरजेचं असतं. अशा वेळी सोनाली संघ हा त्यामध्ये माहीर आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील या संघानं तशाच प्रकारचं विजय संपादन केलं होतं आणि या चौकारानेशी फलंदाजी जे मेहनतधारी आहे ते वाढलेलं असेल. गोलंदाज तयार. नंदू पाटील. चांगला चेंडू होता. एकदम ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी टप्पा पडण्याअगोदर बॅट फिरली होती. संदेश जर बघितला आपण फलंदाजाने मान खाली घालून खेळण्याचा प्रयत्न केला होता. यस, अगदी स्लोबरचा वापर वेग परिवर्तन त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्यामध्ये फसलाय विनोद पाटील. बॉल निर्धाव. विनोद पाटील. खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू. बघितला पडल्यानंतर उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. थोडी मध्ये गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजानं पण इथे गतीमध्ये परिवर्तन करता करता मात्र दिशा त्याची भरकटली आणि हा एक खराब चेंडू. विनोद कामतगर संघाचा एक जबरदस्त असा खेळाडू. अतिशय सुरेख चेंडू होता. अप्रतिम चेंडूची फेकी केली होती. पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट. बघा, आडव्या बॅटने खेळताना तुम्हाला चेंडू तुमच्या बॅटला लागतील असं काही नाही मित्रांनो. आडव्या बॅटने खेळताना तुम्हाला चेंडूचा दिशा आणि चेंडूची गती ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा या बीट होतोय विनोद पाटील. नक्कीच त्यानं टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की सातत्यानं तुम्हाला आडवा बॅटचा प्रयोग वारंवार पाहायला मिळतोय. अगदी क्रिकेटचा विचार केला ना तर शशीदादा बॉलच्या मेरिटवर खेळणं गरजेचं आहे. नक्कीच जेवढ्या धावा तुम्ही जमा करायला मित्रांनो तेवढं चांगलं आहे. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. इथे मात्र बघण्यासारखं आहे चेंडू कशा प्रकारे पडतो. अगदी बरोबर आहे. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त निघालाय आणि बघितला आपण संदेश की हा चेंडू अतिशय खराब. 2 चेंडू या ठिकाणी बीट केल्यानंतर कुठेतरी दिशा भरकटली गोलंदाजाची आणि हा व्हाईट बॉल.
यस, या षटकातील तिसरा वाईट बॉल आणि धावफलक पुढे सरकलाय. 8 धावा धावफलकावर. 8 मध्ये 3 खराब चेंडू, 3 अतिरिक्त धावा. गोलंदाजाने हुशारीने याकडे शफल झाला होता आणि जागा केली आणि नॉनस्टॉप फाईनला चेंडू जातो सीमेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. यस, अगदी सफल होऊन बाटची मोठी काढा लागली आणि त्यानंतर मात्र नशिबाची साथ देखील म्हणावी लागेल. खाली क्षेत्र निवडला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला होता. आलाय त्या ठिकाणी नशिबाचा चौकार विनोद पाटील आणि सोबतच आई गावदेवी सोनाली टीमला. बघा ह्या अगोदर देखील सफल होण्याचा प्रयत्न त्याने केला नव्हता, जागून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पायांची हालचाल बघायला मिळाली नव्हती. इथे मात्र पायांची हालचाल बघायला मिळाली. हलकासा सफल झाला आणि चेंडूला या ठिकाणी दिशा दिली होती. 4च्या मदतीने धावफलक 12 वर पोहोचलाय. इथे मात्र आता चांगली सरासरी राखण्याचा प्रयत्न करतात सलामी जोडी. पुन्हा एकदा दुरून खेळला, बॅटची कट घेतली आहे. त्या ठिकाणी थर्ड क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव याच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये आणि 1 धावीने धावसंख्या पुढे सरकते. धावत आहे 13. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं देखील कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार, 3 व्हाईट बॉल देखील आपण पाहिलंय. पहिलं षटक कंप्लीट. बिनबाद धावफलकावर आहेत 13. आपण जर बघितलं या ठिकाणी संदेश की जो एक चौका ठोकला होता त्यानंतर जे 3 व्हाईट बॉल सोडले तर या ठिकाणी धावा फक्त 10 खर्च झाल्या असत्या. पण जर तरला महत्त्व नाही आहे. आपण जे बघतोय ते खरं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 अशी धावसंख्या सोनाली संघाने उभारली. एक चांगली धावसंख्या 13च्या सरासरीने पहिल्या षटकामध्ये धावा उभार केल्यात. नक्कीच चांगली धावसंख्या म्हणता येईल. आणि त्याचं एक प्लस पॉईंट आपण पाहतो की विकेट गेलेली नाही आहे. कोणत्या प्रकारची विकेट नाही आहे. बिनबाद 13 धावा धावफलकावर आहेत. एक जमेची बाजू राहणार आहे ती सोनाली संघासाठी. कोणताही फलंदाज या ठिकाणी बाद झाले नाही आहे आणि दोन्ही फलंदाज अजूनही मैदानात आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही फलंदाजांना एक रिस्क फॅक्टर त्यांच्या बाजूने राहणार आहे. कारण एखादा फलंदाज जरी बाद झाला, येणाऱ्या फलंदाज त्यांची लॉबी खूप मोठी आहे. म्हणजे ह्या दोन्ही फलंदाजांना रिस्क घेणं आता खूप महत्त्वाचं असणार आहे. नाही, ज्यावेळेस 40 रेग्युलर जे आपण खेळतोय ना त्यावेळेस पहिल्या ओव्हरनंतर विकेट जाणं हा रणनीतीचा भाग असतोय. परंतु या ठिकाणी प्रीमियर लीग आहे, निवडक खेळाडू आहेत. सो पहिली विकेट नाही गेली तरी देखील काही फरक पडत नाही आहे. कारण प्रत्येक टीममध्ये खेळाडू जे आहेत ते चांगलेच आहेत. किरण म्हात्रे दुसऱ्या षटकाची हाताळणी करण्यासाठी येतोय. दिवा स्पोर्ट दिवा संघाचा आहे अष्टपैलू खेळाडू. अतिशय चांगला फटका खेळला आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पुढे, दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय. पण चेंडू बराच उशिरानं पोहोचते. बघा एका टप्प्याने तुम्ही चेंडू फेकू शकताय पण त्यानंतर तुम्हाला फलंदाजांना वेळ देताय आणि वेळ घेतला दोन्ही फलंदाजांनी 2 धावा देखील पूर्ण केल्या. नक्कीच. आणि सोबतच स्क्वेअर बाउंड्रीज ज्या आहेत ना त्या देखील मोठ्या आहेत. ज्याच्या वेळेस बाउंड्री लगत बॉल जातोय ना 2 धावा ज्या आहेत त्या अगदी सहज पूर्ण होत आहेत. आणि नक्कीच खूप अंतर आहे. आपण जर बघितलं लेग साईडची बाउंड्री थोडीशी जवळ आहे पण ऑफ साईडची बाउंड्री खूप लांब आहे. पुन्हा त्या किरण राईट अमोद विकेट. पुन्हा एकदा खराब चेंडूची फेकेली. बघा इथे वाचण्याचा प्रयत्न करतात असं वाटते गोलंदाज पण तुम्ही वाचू शकत नाही. कारण तुम्ही जर वाचण्याचा प्रयत्न केलात तर तुमची दिशा भरकटेल आणि दिशा भरकटली की अतिरिक्त धाव या ठिकाणी समोरच्या खात्यामध्ये जमा होणार. किरण म्हात्रे तयार. फुलटॉस चेंडू होता. व्यवस्थित बॅटवर आल्याने पण स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चालला आहे आणि 2 क्षेत्ररक्षकांना या ठिकाणी हुलकावणी दिली आणि चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. मधून निघणारा तिसरा चौकार. या 4च्या मदतीने धावफलक 2-20. बघा इथे कॉलिंग करणं खूप जसं तुम्ही धाव घेताना कॉलिंग करताना मित्रांनो तसं क्षेत्ररक्षण करताना देखील तुमचं कॉलिंग खूप महत्त्वाचं आहे. दी स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला कॉलिंग झालं नाही आहे आणि इथे कॉलिंग न जाता या ठिकाणी दोन्ही फलंदाजाच्या मधून चेंडू सीमेच्या बाहेर गेला आहे. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडूची फेकी केली होती. थोडा शफल झाला होता फलंदाज, जागा करण्याचा प्रयत्न केला होता पण या ठिकाणी बघितलं थोडासा वाईड यॉर्कर टाकला होता कारण ज्या प्रकारे शफल झाला त्याच्या बराचसा बाहेर चेंडू पडला होता. निधाव चेंडू. अगदी प्रत्येक बॉल जो आहे तो आडव्या बाटने प्रहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आणि त्या कारणास्तव पुढे ठेवलेले चेंडू जे आहेत ना थोडे कठीण जातात विनोद पाटीलला. किरण
खराब चेंडू होता, पण बॅटच्या रेषेत आला नव्हता. त्या ठिकाणी लांगलेला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली, दुसरी धावेचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय, पण चेंडू खूप उशिराने मैदानात पोहोचतोय. तोपर्यंत वेळ होता 2 धावा पूर्ण करण्याचा. अशा प्रकारे 2 धावा देखील पूर्ण केल्यात आणि स्कोर पुढे सरकतोय 22 धावांवर. यस, धावा चांगल्या येतात आतापर्यंत आई गावदेवी सोनाले टीमसाठी, कारण सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या. सुरुवात नक्कीच चांगली आहे आणि दुसऱ्या षटकापर्यंत देखील सुरुवात चांगली आहे, कारण जी सरासरी आहे आत्तापर्यंत तरी 11च्या सरासरीने आत्तापर्यंत धावा केलेल्या आहेत. अजून दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. नक्कीच, आणि त्यामध्ये 4 वाईट बॉल आहेत, हेही विसरून चालणार नाही आहे. अतिरिक्त धाव्यांचा जो भडीमार आहे ना संदेश, तो कुठे थांबवावा लागेल, कारण अतिरिक्त धावा कधी कधी संघाच्या खूप पथ्यावर पडू शकतात. चांगला चेंडू होता, खोदून काढला चेंडूला, अगदी मिडऑफच्या दिशेने चेंडू खेळून काय क्षेत्ररक्षक आहे लांगाचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. तोपर्यंत वेळ होता 2 धावा पूर्ण करण्याचा. इथे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. आता इथे रणनीती समजून समजायला लागली आहे ती गोलंदाजाला, आणि बघायचं आहे तिसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावची चौपण बाद. या 2 धावनी धावसंख्येत बदल होतोय. धावत आहे 24. अजूनही दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अगदी 12च्या सरासरीने धावा केल्या त्या सोनाली संघानं, आणि हा पहिला फलंदाज धावची चौपण बाद झालाय. यस, अनिल म्हात्रेला मैदान सोडावं लागतंय, मॅन फ्रॉम कोपर. तर नवीन फलंदाज अरविंद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्या ब्रदर विनोद पाटील. नक्कीच दोन्ही बंधू आता या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज आहेत. सचिन त्याच्यात अरविंद, ही जोडी आहे. हे जे 3 भावांचे जे त्रिकूट आहे ना, हे कामतगर संघाचा मेन पाया आहे आणि अष्टपैलू खेळाडू आहेत. अरविंद येतोय, अरविंद नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे. नक्कीच भिंत देखील आहे आणि कलश देखील आहेच. विलास बालू पाया आहे. चांगला चेंडू होता, खोदून काढला होता, अगदी बॉलर बॅक केला होता. असं वाटलं होतं की बॉलरच्या हातामध्ये चेंडू या ठिकाणी थांबतोय, पण त्याच्या जलद गतीने चेंडू मात्र त्या हातातून निसटला आणि कॅच देखील ड्रॉप झालाय. यस, खरं तर बॉल टाकून झाल्यानंतर अगदी समोरच्या दिशेने वेगाने येत असलेला चेंडू पकडणं तेवढंही सोपं काम नसतंय गोलंदाजासाठी. या प्रकारच्या कॅचेस ज्या आहेत ना, त्या घेतल्या जात नाही आहेत, त्या आपोआप हातामध्ये बसल्या जातात. परंतु यावेळेस बॉल निसटला त्या ठिकाणी, कॅच ड्रॉप. नाही, अगदी बरोबर आहे. बघा बॉलर बॅक खेळताना कधी कधी फलंदाज जेव्हा खेळतात समोर, तेव्हा कॅच या हातामध्ये चिपकल्या जातात मित्रांनो, अलगद अशा चिपकल्या जातात, त्या घेतल्या जात नाही आहेत. संदेश वाकर यांचे सहमत आहे मी पण. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत राहतात. अगदी अलगद हातामध्ये चेंडू पडला जातोय आणि जर सावधगिरी घेतला तर तो निसटला देखील जातोय. नक्कीच, आणि शशी म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील अशा प्रकारच्या कित्येक कॅचेस पकडल्या गेल्यात. एक चांगले उत्कृष्ट गोलंदाज आहेत, परंतु कामानिमित्त खेळाला वेळ थोडा कमी मिळत असतं. TDC बँकचे ते मॅनेजर आहेत. अगदी थँक्यू संदेश. नक्कीच खूप वेळ कमी आहे आणि आताच मार्च एंडिंग झाल्यामुळे तुमच्या देखील स्पर्धेला मला भेट देता आली नाही, त्याबद्दल खरोखर मनापासून तुझी दिलगिरी व्यक्त करतोय. पण एक आहे क्रिकेट, आता जरा उद्या सुट्टी आहे म्हणून आज देखील आहे, आणि मध्ये सुट्टीचा काळ होता, सुट्टी घेतली होती म्हणून 2 दिवस या ठिकाणी दिले होते आपण या स्पर्धेसाठी, आणि भरभरून प्रेम देखील मिळालं अध्यक्ष साहेबांचं आणि संस्थापक साहेबांचं आणि सर्व खेळाडूंचं देखील भरभरून प्रेम मिळालं. नक्कीच नक्कीच, आनंद आहे आम्हाला देखील तुमच्यासोबत असल्याचा. खरं तर आमची देखील मैत्री भरपूर जुनी आहे, सातत्याने भरपूर स्पर्धेमध्ये आम्ही एकत्रच बसलोय, परंतु शशीदादांचा वेल अगदी फार कमी मिळतोय आता आम्हाला. 50-50चं षटक कोण येतो? मनोज पाटील येत आहेत. वीरताने दापोडी संघाचा एक खेळाडू. उजव्या हाताने गोलंदाज आहे, स्लोराम गोलंदाज फेकतो. विकेटपासून 7 ते 8 पावलांचं अंतर आहे आणि त्याच्या समोर आहे फलंदाज अरविंद. एक धडाकेबाज फलंदाज, पी चिटर ज्याला म्हटलं जातं ना, मोठे फटक्यांची ठेवण असलेला हा फलंदाज मनोज 16 धावा डिफेंड करण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू फुलटा, चेंडू भिरकावून दिला, चेंडूला बघायचं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला नाहीये आणि चेंडू एका टप्प्याने सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार.
50-50 षटक आणि त्या षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवर चौकार आलाय. बघा KP पाटील ताडाली संघाचे जे पाठीराखे आहेत किंवा ओनरचे जे मित्र आहेत आपले संघाचे टीम मेट आहेत, चांगला चेंडू बॉलर बॅक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतः गोलंदाजाने चेंडू अडवला आणि या ठिकाणी स्टंपवर चेंडू लावला आणि दुसरा फलंदाज धावचीचरपणे बाद होतोय. ज्या अगोदरचा जर चेंडू बघितलेला एक पहिल्या चेंडू जेव्हा चौका टोकला होता ना, तिथे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न करायला हवा होता, त्याच्या आवाक्यात होता पण चेंडूपर्यंत पोहोचला नव्हता आणि चेंडू सीमेच्या बाहेर गेला. त्यानंतर कमबॅक केलाय, चांगलं कमबॅक आहे, स्वतः चेंडू अडवला आणि सरळ स्टंपवर चेंडू लावला आणि फलंदाज बाद झालाय. यस, अजून एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, संदीप पाटील. अरविंद विथ संदीप पाटीलला ही महत्वाची जोडी आपण पाहतोय. नक्कीच यानंतर जो सामना होणार आहे तो प्रशांत म्हात्रे या संघात खेळणारा, या 50 पटकवणारा दुसरा फलंदाज या स्पर्धेतला. खराब चेंडू बघितला आपण. यानंतर व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेची भर पडते. बघा 16 धावा डिफेंड करायच्यात. पहिल्याच चेंडूवर चौकार खाला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर फलंदाज धावचीचरपणे बाद झाला आणि इथे तिसऱ्या जो चेंडू आहे तो व्हाईट बॉल. म्हणजे 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा आलेल्या आहेत. अजून 4 चेंडूमध्ये 11 धावा या ठिकाणी पटकावाव्या लागतील त्या सोनाली संघाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, अप्रतिम चेंडूच्या पैकी स्वतःला ब्लॉक करून घेतलं होतं. वाटलं होतं की पायांची हालचाल बघायला मिळाली होती अर्जुन या ठिकाणी अरविंदची, परंतु चेंडू अतिशय हुशारीने फेकला होता गोलंदाजानं आणि स्वतःला ब्लॉक करून घेतलं होतं आणि पीठ झालाय फलंदाज. यस, 50-50 षटकासाठी मनोज पाटीलची निवड. मात्र मनोज पाटील त्या ठिकाणावरनं सांगतोय ही निवड जी आहे ना ती चुकीची गेली आहे. नक्कीच अजूनही 3 बॉल बाकी आहेत. मोठाच फटका खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र इथे चांगलं क्षेत्र ॲथलेटिक्स प्लेयर बघायला मिळालाय. शेवटच्या मोक्याच्या क्षणी उडी मारली आणि चेंडू अडवला आणि 2 धावा देखील वाचवल्यात. चांगलं षटक आतापर्यंत पाहायला मिळते मनोज पाटीलच्या माध्यमातून, कारण पहिल्याच बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर कमबॅक जे आहे ते चांगलं केलंय ना. अतिशय चांगली गोलंदाजी. बघा मनोज पाटीलला या अगोदर देखील आपण बघितलं 40 बॉलरची निवड झाली होती, तेव्हा देखील त्याने 16 धावा डिफेंड केलेल्या आहेत. ज्या ज्या संघ त्यांच्या विरुद्ध खेळले त्या सर्व संघांनी मनोज पाटीलला या ठिकाणी 40 बॉलर म्हणून डिक्लेअर केलं होतं, पण एकाही वेळेस त्याने 16 धावा खर्च केलेले नाही आहेत. चांगला चेंडू तर खोदून काढला, चेंडू अनसाईडला ढकलून दिला, 1 धाव पूर्ण केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, दुसरी धाव धोकादायक होऊ शकतोय आणि बघायचं डायरेक्ट स्टंपवर चेंडू पडलाय. पंच इशारा करण्याच्या अगोदर तिसरी धाव देखील धावून पूर्ण केली आहे. डायरेक्ट हिट झालाय त्या ठिकाणी. तिसऱ्या पंचांचा इशारा का पण नॉट आउट दिलाय भाऊ पाटील यांनी. इथे तिसऱ्या पंचांची मागणी हायकोर्टकडे या ठिकाणी निकाल सोपवलाय, कारण सेशन कोर्टाला हा निकाल देता आला नाहीये. बघा आपण आपल्या टीव्ही स्क्रीन पाहूया. डायरेक्ट हिट झाला होता आणि पॉपिंग क्रीजवर पोहोचलाय. क्रीजमध्ये मला वाटते पोहोचलाय फलंदाज. नाबाद आहे दिसतंय म्हणून बोललोय. वेल या ठिकाणी घेता आलं नाहीये. धाव आतापर्यंत 10 धावा या षटकात आलेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू आहे. संदीप पाटील स्ट्राईकवर आहे. नाही की शेवटच्या बॉलवर जर 6 धावा आल्या तर हे चॅलेंज जे आहे ते कम्प्लीट होईल. ॲबिलिटी आहे या फलंदाजाकडे. संदीप पाटील हा एक मोठा फलंदाज आहे आणि क्षमता आहे या फलंदाजाकडे मोठे फटके खेळण्याची. अगदी बरोबर आहे. क्षमतेवर कोणत्या प्रकारचं प्रश्नचिन्ह नाही आहे, परंतु या ठिकाणी सिद्ध करावी लागेल आणि सिद्ध करत असताना या 50-50च्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 आल्यात, शेवटच्या बॉलवर 6 आवश्यक आहेत. म्हणजे एक प्रकारचा हा गोल्डन सिक्सर देखील असू शकेल. संदेश प्लस की मायनस पाहूया. शेवटचा बॉल
आणि हा खराब चेंडू फेकून दिला, भिरकावून दिला चेंडूला. या ठिकाणी स्क्वेअर लेग वरून चेंडू सीमेच्या बाहेर जातो, फ्लॅट सिक्सर. फटक्याची आवश्यकता होती ना, तो फटका आलाय संदीप पाटील मॅन फ्रॉम वडूनगरच्या बाटमधून आणि 16 धावा देखील कंप्लीट झाल्यात. आता मात्र त्याच्यामध्ये प्लस किती होत आहेत जाणून घेऊया आपण अल्पेश गायकवाडकडून. 8 प्लस झाल्या, अर्थातच धावफलक मात्र अगदी झपाट्याने पुढे सरकलाय. 48 धावा. म्हणजे ह्या षटकामध्ये तुम्हाला 24 धावा मिळालेल्या आहेत. म्हणजे 16 धावा तुम्ही काढतायत आणि प्लस 8 धावा, म्हणजे जवळजवळ 24 धावा तुम्हाला या ठिकाणी प्लस मध्ये आला. यस, पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24 आणि या ओव्हरमध्ये 24. 48 झाल्या आहेत, मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. बघा या अगोदरच्या सामन्यामध्ये जर बघितलं आपण 89 धावा पटकावल्या होत्या सारंगाव संघानं आणि पराजित झालं होता भादवड संघ. इथे 3 षटकामध्ये 48 धावा केलेल्या आहेत सोनाली संघाने. बघा शेवटचा चेंडू होता आणि खूप काही अपेक्षा होत्या, पाठीराख्यांच्या अपेक्षा होत्या, ओनरच्या अपेक्षा होत्या. ओनर देखील लाईव्ह स्पर्धा कदाचित बघत असतील आमचे कमलाकर पाटील. आणि यानंतर त्यांचे सहकारी सर्व या ठिकाणी स्टेजवर बसलेले आहेत, आपले VIP डाईजवर बसलेले आहेत आणि सर्व या सामन्याचा आनंद देखील घेत आहेत. आणि कुठेतरी ते नाराज केलेलं आहे मनोज पाटील यांनी, कारण मनोज पाटील यांना या अगोदरच्या सामन्यामध्ये प्रत्येक सामन्यामध्ये चॉईस बॉलरची भूमिका बजावली होती, पण इथे कुठेतरी ते फेल झालेत. 48 धावा 3 षटकामध्ये सोनाली संघाची. अर्थातच आता मात्र धावसंख्या जी आहे ना ती हळूहळू डेंजर झोनमध्ये वळती आहे असंच म्हणावं लागेल. कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये 48. बघा जसं जसं रात्र होतोय ना तसं तसं वातावरणामध्ये बदल होतोय. आज थोडंसं गरमी आहे वातावरणामध्ये. या अगोदर बघितलं आपण वातावरणामध्ये थंडी होती, धावा चेस होत नव्हत्या. 40 किंवा 38 धावा देखील या अगोदरच्या 40+ देखील चेस झाले नाही आहेत. पण आज मात्र धावांचा ओघ इतका प्रचंड वाढलेत की धावांचे डोंगर उभे झालेले आहेत आणि इथे देखील 3 षटकामध्ये 48 धावा केल्या आहेत. मग कुठेतरी 60+ पुढे जर धावा जात आहेत तर मग अडचणीत येऊ शकेल, तो म्हणजे ताडली संघ. नेक्स्ट मॅच बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा विपक्ष परशुराम फायटर्स दापोडे. दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी या. या अगोदर बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा या संघाने देखील एक जबरदस्त सामना जिंकला होता. 2 दिवस अगोदर देखील आपण बघितलं प्रशांत म्हात्रेची खेळी एक जबरदस्त खेळी होती. 50 धावा केल्या होत्या. मॅच देखील ठरला होता. आणि प्रशांत म्हात्रेचं जे परफॉर्मन्स आहे ना संदेश, या वर्षी तरी चालू वर्षात अफलातून आहे. आपण ठेवलेली जी स्पर्धा होती त्याच्यामध्ये बाईक 2 व्हीलर जिंकण्याचा सन्मान त्याने त्या ठिकाणी पटकावला होता. किंग्स ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून होणारी जी स्पर्धा होती. खराब चेंडू फेकला होता, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. विकेट किपरला देखील चेंडू समजला नाही आणि चेंडू त्याला देखील या ठिकाणी हुलकावून दिली होती. नॉन स्टॉप फाईनला चेंडू होता आहे. व्हाईट बॉल आणि +4 पंजा. यस, पहिल्या 3 षटकामध्ये 48 आणि त्याचं दबाव कुठेतरी असेल अनिलवर. पहिला बॉल जो आहे तो अव्वांतर अगदी पंजाब फेकला त्या ठिकाणावरनं. चांगला चेंडू होता, पायांवर टाकलेला चेंडू होता. पंचांचा इशारा आहे तो बॅट. बघा व्हाईट बॉल जेव्हा फेकला होता ना असं वाटलं होतं की गरीबी में आटा गिला करणं, जसं बोलतायत आपले सिद्दीक भाबे सर, तशा प्रकारचा चेंडू फेकला होता. सोला का गोला तो खूप महाग पडला ताडाली संघाला. कमबॅक केलाय गोलंदाजानं. बघा व्हाईट बॉल टाकला होता, 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर 1 धावा या ठिकाणी खर्च करतो, म्हणजे एका चेंडूवर आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. चांगला चेंडू होता, ते सुरेखरित्या भिरकावून दिला चेंडूला आणि अगदी लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू फ्लॅट सिक्सर. क्रिकेटमधील अगदी सुरक्षित फटका समोरच्या दिशेने
अगदी ताकदीचा पुरेपूर वापर झाला होता. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळाला. षटकार आलाय. गोलंदाज आणि फलंदाज दोघेही वडुनगर टीमचे खेळाडू आहेत. दोघांनाही एकमेकांचा खेळ जरूर माहिती असेल, परंतु फुलटॉस बॉल संदीप पाटील कुठे सोडणार होता. नाही, फुलटॉस बॉल म्हटलं की फलंदाजाने एक मेजवानी असते आणि मेजवानीचा पुरेपूर फायदा घेतला होता. स्लो राम चेंडू फेकला, फसला आणि चेंडू सर्वेष्टन वादळलाय. त्रिफलाची संदीप पाटील या ठिकाणी त्रिफलला बाद. गावातून बिलॉंग करतात. दोघांनाही एकमेकांचा खेळ जरूर माहिती असेल आणि तेच पाहायला मिळालं. एक तुम्हारी एक हमारी. षटकार आणि षटकाराचा प्रत्युत्तर त्रिफला उडवला त्या ठिकाणी. धावफलकावर 60 आहेत. 60 रन्स ऑन बोर्ड. बघा या अगोदरचा चेंडू जर बघितला, लोअर फुलटॉस चेंडू होता, फ्लॅट सिक्सर बघायला मिळता लॉंग ऑनला. पण त्यानंतर गोलंदाजाने काय हुशारीने चेंडू फेकला होता. चेंडू जी गती होती ती धावण्याची गती तशी ठेवली, पण तो त्याचे आर्म जे आहेत ते स्लो आर्म फेकले गेला आणि चेंडू थोडासा फ्लाइटेड टाकला आणि अगदी ब्लॉकरमध्ये चेंडू पडला होता. एस्टर्न वादळला होता. चांगला चेंडू आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण जलद गती चेंडू असल्यामुळे पूर्णपणे या ठिकाणी नतमस्तक झाला होता त्या चेंडू समोर फलंदाज. की षटकारानंतर हे अनिलचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. यस, जितू गोलंदाजी ट्रॅकवर आहे. जितू धुमाल आहे. के कैलास समोर आहे. या वेळेस ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. मिळतील 6 धावा. षटकार. महागडे षटक आपल्याला पाहायला मिळते, कारण या षटकामध्ये एक पंचात 2 षटकार. नाही बघा, एकदा तुमची जी रीग लागली ना मित्रांनो गोलंदाजांची, तशा प्रकारची कोणताही गोलंदाज इथे धावा वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीये. पुन्हा स्लो राम चेंडू फेकला होता. फुलटॉस चेंडू फाइंडिंगला सरसावतोय आणि चेंडू सीमेच्या बाहेर जातो आणि ह्या ठिकाणी पंचांचा इशारा देखील येतोय. नो बॉल, फ्लाइटेड डिलिव्हरी. माफ करा, सुनील मात्रे आपण जो हात केला असं वाटलं होतं की नो बॉल देत आहे की काय, चौकारचा हात करताय असं मला वाटलं ग्राउंड झाडू मारताय. ओके, लेग पंचांनी इशारा केलाय, बॅटवर घेतलाय बॉल. चांगला चौकार बघायला मिळाला संदेश. यस, फलंदाज स्टेप आउट झाला होता त्या ठिकाणावरनं आणि त्या कारणास्तव पंच मात्र इंटरेस्टेड नाही आहेत. या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्या जितू धुमालेने आणि त्याच्या जोरावर धावफलक 70 वर पोहोचले. खूप धावा झाल्या आहेत बघा. या अगोदरच्या सामन्यामध्ये 89 धावा झाल्या होत्या. आता ते 4 षटकामध्ये 70 धावा. बघा, डेंजर झोनच्या वर धावा झालेल्या आहेत या. कारण बघा मित्रांनो, तुमचा एखादा गोलंदाज कमी धावा देत आहे ना, त्याच्या पाठीवर दुसरा गोलंदाज का आणखी कमी धावा देतोय, पण तुमचा पहिला सलामीचा गोलंदाज जास्त धावा खर्च करतो, त्यानंतर दुसरा धावा गोलंदाज तितक्याच खर्च करतो आणि तिसरा गोलंदाज त्याहून अधिक धावा खर्च करतोय आणि चौथा गोलंदाज देखील सर्वांच्या पावलावर पाऊल टाकून तितक्या धावा खर्च करतोय. 70 धावा 4 षटकामध्ये. फलंदाज फक्त बाद झालेत 3. अनिल मुकादम येतोय. अनिल मुकादमला पाठीमागे का ठेवला हा प्रश्न राहणार आहे, कारण अनिल मुकादमकडे खूप मोठी क्षमता आहे. बघा, स्लो राम चेंडू फेकतोय आणि विविधता आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये आणि अशा गोलंदाजाला तुम्ही मागे ठेवताय. कुठेतरी या सामन्यामध्ये कुठेतरी चुकी होते ती ताडाली संघाची. संदेश काय म्हणशील?
नक्कीच चुका तर जरूर झाल्यात मात्र शेवटच्या षटकाच्या माध्यमातून कमबॅक केलं जाईल का याकडे देखील लक्ष असणार आहे कारण धावा ज्या आहेत ना त्या अगदी डेंजर झोनमध्ये पोहोचल्यात 70 धावा 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. बघा 2 षटकामध्ये खूप धावा खर्च झाल्या होत्या त्याच्यानंतर 3 षटकामध्ये देखील कुठेतरी 4थ्या षटकामध्ये अनिलला बोलवायला हवं होतं संघ नायकानं असं मला तरी वाटतं संदेश. पण इथं ठीक आहे शेवटचं स्लॉग ओव्हरच्या हातात त्याचं षटक दिलंय 70 धावा 4 षटकामध्ये पटकावल्यात. बघायचं या षटकामध्ये किती धावा जात आहेत. चांगला जलदगती चेंडू फेकला होता. पंच बराच वेळ घेत आहेत आणि पंचांनी आता हेरलाय की मला डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू होता की काय बघायचं आहे. सुनील म्हात्रे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. व्हाईट बॉल या ठिकाणी कॅन्सल झालेला आहे. नाही निर्णय देताना थोडंसं आपण वेळ घ्या भले पण निर्णय देताना थोडंसं चुका टाळूया आपण. चेंडूचा चांगली का या ठिकाणी गोलंदाजी करताना अनिल बघा अनिलकडे विविधता आहे. स्लो राम चेंडू फेकणे किंवा चेंडूमध्ये गती देणे त्याच्यानंतर फ्लायटेड डिलिव्हरी टाकणे आणि त्याच्यामध्ये वळवण्याची क्षमता देखील आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा होता ब्लॉकरमध्ये टाकला होता चेंडू पूर्ण पीट केला आहे अरविंद याला. उत्कृष्ट गोलंदाजी अनिलची. धावसंख्या स्थिर आहे 70 रन्स. यस कमबॅक बद्दल बोलत होता आणि ते कमबॅक करण्याचा प्रयत्न अनिल मुकादम करतोय कारण 2 बॉल टाकून झाल्यात आणि दोन्ही बॉल जे आहेत ते निर्धाव गेल्यात. पुढे अनिल समोर अरविंद पाटील की ज्याच्या बॅटमधून बऱ्याचशा धावा इथे जमा झाल्यात. आता कुठे बॅटवर चेंडू आलाय पण बऱ्याच वेळाने त्या चेंडू टप्प्याने एका चेंड जातोय. 1 धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि 2 धावा देखील जमा झाल्यात. 2 धावेने धावा पुढे जात आहेत त्या 72 वर. 3 चेंडू टाकून झाले. चांगले गोलंदाजी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय अनिल मुकादम. पुढे अनिल आता मात्र बॅटवर चेंडू घेतलाय टप्पा चेंडू ओळखलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय आणि ते झेल सुटणार नाही आणि अप्रतिम झेल टिपला गेलाय. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक होता. या ठिकाणी खेळी समाप्त होते ती अरविंद पाटील याची. देतो चेंडूने उंची घेतली होती पण लांबी काय चेंडू घेऊ शकला नाही आणि एक वेल जज कॅच बघायला मिळाल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून कारण चेंडू हेलकावे घेत होता आणि त्याचा अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्तंभ झाला आणि स्तंभित होऊन त्या कॅच घेतलेली आहे. चांगली फिल्डिंग. चांगला चेंडू होता. अतिशय ताकदीचा फटका बघायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. चांगला फटका होता. अगदी कार्पेटवर चेंडू सरसकत अशा प्रकारचा फटका होता. 2 धावेनंतर धावसंख्या पुढे सरकते. धाव होतात 73 73 रन्स. चांगला चेंडू होता. वा फ्लायटेड डिलिव्हरी. वा काय गतीमध्ये परिवर्तन केलं. पूर्णपणे बीट केला. समजलं देखील नाही फलंदाजाला कशा प्रकारचा चेंडू आहे आणि अगदी फ्लायटेड डिलिव्हरी टाकली आणि चेंडू पूर्ण बीट केलाय आणि धावसंख्या स्थिर झाली ती 73 वर आणि 74 धावांचं आव्हान ठेवलंय ते KP पाटील ताडाली या संघासमोर. बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा आणि परशुराम फायटर्स दोन्ही संघांच्या संघ नायकांनी चला आपण नाणेफेकीसाठी यायचंय. बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा आणि परशुराम फायटर दापोडे दोन्ही संघाचे संघ नायक. संदेश काय म्हणशील. 73 धावा पटकावलेल्या आहेत आणि अनिल 74 धावा झालेल्या आहेत. 74 धावा झालेल्या आहेत. 75 धावेचं आव्हान आहे. बघा या अगोदर जर आपण बघितलं अनिल मुकादमने जे कमबॅक केलेलं ना ते चांगलं केलं आहे. 4 गोलंदाजांनी पूर्ण निराशा केली होती
पण अनिल मुकादमने जी गोलंदाजी टाकली ती अप्रतिम होती. फक्त 4 धावा अनिलने खर्च केल्यात. मी म्हणालो होतो की अनिलला मागे का ठेवलं, कुठेतरी आपले गोलंदाज 20 धाव्यांच्या वर धावा देत आहेत, अशा वेळेला अनिलला चौथ्या षटकात किंवा दुसऱ्या षटकात का पाचारण केलं नाही हा प्रश्न राहील. पण धावांचा जो डोंगर उभा केला आहे तो सोनाली संघानं 74 धावांचा आणि निर्धारित 5 षटकामध्ये पूर्ण करायच्या त्या 75 धावा. चला आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना असेल. बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा आणि परशुराम फायटर्स दापोडे. चला दोन्ही संघाचे आलेत का? पंच्याहत्तर धावा. बघा आज लागोपाठ 2 सामन्यामध्ये धावांचा डोंगर उभा झालाय. या अगोदर 89 धावा झाल्या होत्या, आता 74 धावा झाल्यात. म्हणजे कुठेतरी धावा आता येऊ लागल्यात. कारण आजचं हवामान थोडंसं दमट आहे. आज हवामानामध्ये गरमी देखील आहे रत्नाकर भाऊ. आज हवामानामध्ये गरमी आहे, त्याच्यामुळे फलंदाजी देखील गरमागरमी झालेली आहे. यस प्रमोद दादा चौधरी, आपणास विनंती आहे आपण देखील या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. प्रमोद दादा चौधरी या आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी करणार आहोत. टीम दापोडेचे कॅप्टन नितीन पाटील आणि सोबतच टीम सरवलीपाडाचे कॅप्टन नीलकंठ भोईर या ठिकाणी जॉईंट झाले आहेत. हार्दिक स्वागत आहे. यस कॉलिंग होते या ठिकाणी टीम दापोडेच्या बाजूने. संजय भाई मात्रे असं त्यांचं म्हणणं आहे, मात्र त्या उलट आलंय. अर्थातच सरवलीपाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. आपण त्यांना डिसिजन विचारूया. टॉस जिंकलाय, काय करणार नीलकंठ भोईर? क्षेत्ररक्षण घेणार आहे. धन्यवाद दोन्ही टीम्सला, ऑल द बेस्ट. आणि त्वरितच आपण चालू मॅचकडे बोलूया. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. शशी मात्रे दादा इज देअर. खूप खूप धन्यवाद संदेश. बघा नाणेफेक झाली आहे शेवटच्या सामन्याची. बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा आणि परशुराम फायटर्स दापोडे या 2 संघामध्ये. बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा या संघानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि परशुराम फायटर्स दापोडे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. चला आपण मैदानाकडे वळूया. मैदानावर चालू आहे सामना सोनाली वर्सेस ताडाली या 2 बलाढ्य संघामध्ये. बघा या अगोदर आपण जर बघितलं की सोनाली संघानं नाणेफेक आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अगदी 74 धावा पटकावलेल्या आहेत आणि के.पी. पाटील ताडाली या संघासमोर 75 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलेलं आहे. आज धावांचा ओघ, धावांचा पाऊस झाला आहे आणि या पावसामध्ये बरेचसे संघ या ठिकाणी वाहून गेलेले आहेत. अगदी 90-89 धावामध्ये भादोडा संघ वाहून गेला. इथे 70 धावा 74 धावा केल्या आहेत. बघा ते 75 धावा या कशा प्रकारे पटकावतात. पण एक आहे, चेस होऊ शकतील, कारण भादोड संघाने देखील चेसिंग करताना जवळजवळ 60च्या जवळपास धावा पटकावल्या होत्या. इथे देखील पटकावू शकते, कारण तशा प्रकारची फलंदाजी लॉबी के.पी. पाटील ताडाली या संघाजवळ आहे. पहिलं षटक कोण घेऊन येत आहे ते बघण्यासारखं राहील. सलामी जोडी मैदान आहे ते किरण म्हात्रे आणि विनोद म्हात्रे. पहिला चेंडू अगदी पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघाला होता. असं वाटलं होतं की वाईट रेषा क्रॉस करतोय की काय, पण चेंडू मात्र आतमध्ये होता. पंच स्थिर आहेत. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. खराब चेंडूची फेकी. पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता. बघा दिशा अतिशय चांगली प्रकारची आहे
अरुणेची. अरुण पाटील एक चांगली गोलंदाजी करतो. पहिला चेंडू देखील त्याने तशाच प्रकारे टाकला होता. दुसरा चेंडू देखील त्याच टप्प्यावर टाकला, तो बाहेरच्या बाजूला जास्त निघाला. आणि तिसरा चेंडू देखील अगदी अचूक टप्प्यावर टाकला होता. 3 चेंडूमध्ये फक्त एक वाईटची धाव येते. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 1 धाव खात्यात जमा झालेली आहे. पुढे सरसावल्या चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि इथे मात्र कॅच काय घेतली आहे बघा. 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होता. असं वाटलं होतं की चेंडू लॉंग ऑन या ठिकाणी लॉंग ऑफचा जे क्षेत्र आहे त्याच्या बाहेर जातो की काय, पण चेंडू बराच काल हवेमध्ये होता आणि मिड ऑफला असलेला क्षेत्ररक्षक अगदी पाठीमागे येऊन कॅच पकडतोय आणि पहिला फलंदाज किरण मात्र या ठिकाणी बाद होतोय. अतिशय चांगली सुरुवात. 75 धावांचं टार्गेट घेऊन उतरलेली आहे संघ. मात्र इथे कुठेतरी कमी पडतो की काय असं वाटू लागलंय. कारण अरुणनं पहिल्या षटकामध्ये एक मोठा फलंदाज किरण म्हात्रे की जो या हंगामामध्ये जवळजवळ 3 वेळा उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक पटकावलेलं आहे 3 स्पर्धामध्ये, इथे मात्र तो अपयशी ठरतोय. नवीन फलंदाज जातोय मनोज म्हात्रे. एक बाद एक. फलंदाजी करावी लागेल, थांबून खेळावं लागेल ताडाली संघाला, कारण धावा खूप आहेत आणि या स्पर्धेत टिकायचं असेल तर खेळावं लागेल. काय चाललंय आणि काय बिघडलंय बघा. बॅटची एज घेतली होती, दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, विकेट किपरच्या हातामधून चेंडू निसटला. पण इथे चेंडू विकेट किपरच्या जवळ असताना देखील धावण्याचा प्रयत्न केला. अतिशय दुर्दैवीरित्या बाद झालाय विनोद म्हात्रे. हा कोणतीही गरज नसताना इथे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि खरोखरच अतिशय खराब खेळ सलामी जोडी करून पाहायला मिळाला आणि दोन्ही सलामीचे फलंदाज मात्र इथे मैदानाच्या बाहेर परत आहेत. पंच्याहत्तर धावांची सरासरी होती. अगदी 15च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. इथे मात्र खात्यात जमा झाल्यात त्या फक्त 1 धाव, ती वाईटच्या रूपानं, आणि फलंदाज बाद झालेत ते 2. आता मात्र सलामी जोडी बाहेर. पण अल्पेश एक म्हणावं लागेल की गोलंदाज जे आहेत ना, आपला अरुण पाटील गोलंदाजी जो करतोय, चेंडू पहिल्यांदा त्याच्या बाहेरच्या बाजूने चेंडू निघत आहेत आणि फलंदाज दुरून केल्याचा प्रयत्न करतायत बघा. मनोज म्हात्रेच्या बॅटला देखील चेंडू लागला होता. विकेट किपरला चेंडू पकडता आला नव्हता, पण ह्या अगोदरचे जे 4 चेंडू फेकले होते ना ते देखील सुरेख होते. पुन्हा एकदा ती दिशा होती. इथे मात्र चेंडूने दिशा भरकटली आणि चेंडू या ठिकाणी व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेची भर पडते. धावत आहेत 2. 2 बाद 2. पुन्हा एकदा एक मोठा फटका केला. मिड ऑफचा क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी भेदलाय आणि चेंडू मात्र सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. चौकाराची धाव होत आहे 6. चार धावेने ते धावा होत आहे त्या 6. प्रति षटकामध्ये 15ची सरासरी राखायची आहे आणि इथे धावा जमा केल्या तर आतापर्यंत फक्त 6. मनोज म्हात्रे याच्या बॅटमधून येणारा हा चांगला फटका. पुन्हा एकदा दुरून केला. इथे मात्र भेदून काढलाय. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये ज्या ठिकाणी आपले प्रमोद दिवेकर उभे होते त्यांच्या देखील आवाक्याच्या बाहेर होतं आणि चेंडू गेलाय काही टप्प्याने सीमेच्या बाहेर. धावा झपाट्याने पुढे गेले त्या 10 वर. 10 रन्स ऑन बोर्ड. बघा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर KP पाटील ताडाली 75 धावांचं टार्गेट घेऊन उतरलेले सलामी जोडी बाद झाल्यानंतर फक्त धावा जमा केल्या त्या 10.
15च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. इथे मात्र आत्ता 5 धावा कुठेतरी कमी पडल्यात आणि 2 फलंदाज देखील बाद झालेत. पण इथे थांबून खेळावं लागेल ते फलंदाज मनोज म्हात्रे आणि नंदू पाटील या जोडीला. कारण 50-50 जे षटक आहे अल्पेश, त्यामध्ये धावा जर तुम्ही करतायत तरी ते प्लसमध्ये येऊ शकेल. परंतु अजूनही काही घडले या ठिकाणी बिघडलेलं नाही आहे. येणाऱ्या फलंदाजाची लॉबी खूप मोठी आहे आणि काही होऊ शकेल. दुसरं षटक चिंतामण येतोय. चिंतामण पाटील मॅन फ्रॉम दापोडे, वीर ताने दापोडे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. उजव्या हाताने जलद गती गोलंदाजी करतो आणि या अगोदरच्या सामन्यामध्ये त्याने देखील आपलं सातत्य पूर्ण केलेलं आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे. राईट ऑफ फास्ट अशा प्रकारची गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असतील हा गोलंदाज चिंतामण पाटील. त्याच्या समोर आहे फलंदाज नंदू पाटील. नॉन स्ट्राईक एंडवर मनोज म्हात्रे. धावा झाल्या त्या 2 बाद 10. चिंतामण पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू होता. जलदगती चेंडू होता. इथे मात्र थर्डमॅन क्षेत्ररक्षक होता, त्याला या ठिकाणी चेंडू देखील अडवता आले नाहीये. 2 धावा पूर्ण केल्यात. लेग बाईकच्या रूपाने या 2 धावा. चांगला चेंडू होता. असं वाटलं होतं की चेंडू पायावर आदळल्यानंतर कुठेतरी LBW होतोय की काय, परंतु दिशा मात्र ऑफस्टम्पच्या काहीशी बाहेर होती आणि पंचांनी ती हेरलाय आणि ह्या लेग बाईकच्या रूपाने 2 धावा जमा झाल्यात त्या ताडेले संघाच्या. 12 धावा होत आहेत. अतिशय जलद गती चेंडू होता. चेंडू फलंदाज बॅटची एज घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसवलाय आणि फलंदाज बाद झालाय नंदू पाटील. अतिशय खराब खेळ. बघा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पायांच्या हालचाल आतापर्यंत आपल्याला बघायला मिळाला नाही. या अगोदरच्या फलंदाजांनी देखील तशाच प्रकार जणू काही पाय त्यांच्या चिखलामध्ये रोवलेत की काय असं वाटलं होतं. इथे देखील नंदू पाटील देखील दुरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची एज घेतली. बॅटची अगदी चेंडू बॅटला चाटून विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. तिसरा फलंदाज बाद झालाय. धावा फलकावर आहेत फक्त 12. नवीन फलंदाज मैदानात जातोय शैलेश म्हात्रे. शैलेश काल्हेर संघाचा एक धडाकेबाज फलंदाज. बंद्रा मातू काल्हेर संघामध्ये हा खेळतोय. इथे मात्र आज गरज आहे या फलंदाजाला की आपल्या संघाला पुढे न्यायचं असेल तर शैलेश आणि मनोज या जोडीला थांबून खेळावं लागेल. चांगला लेटकट खेळलाय. 1 धाव पूर्ण केली आहे. अतिशय सुरेख फेकी केली होती. अतिशय लेटकट खेळला होता. बघा गलीर क्षेत्ररक्षक होता, त्याने फेकी देखील चांगली केली होती. पण 1 धाव पूर्ण केली गेली आहे. एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. 13 धाव होत आहेत. 13. मोठा फटका खेळला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि या ठिकाणी अरविंदच्या हातून चेंडू निसटलाय आणि 1 धाव देखील जमा झाली आहे. मनोजला दिलं जात आहे जीवनदान आणि धावसंख्येमध्ये होतो धावा होत आहेत 14. बघा अशा प्रकारच्या घटना नेहमी घडत राहतात. चेंडू हवेत असतो, त्याला जज करणं, त्याचा अंदाज बांधणं कधी कधी या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला जमत नाही आणि चेंडू हातातून निसटला जातो. तशाच प्रकारे अरविंदच्या हातातून चेंडू निसटला आणि जीवनदान मिळालं ते मनोजला. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय जलदगती चेंडू फेकला होता. बघा जेव्हा असं होते की जेव्हा सरळ हाताने तूप निघत नसताना मिळतं तेव्हा वाकडी बोटं करावी लागतात. पण वाकडी बोटं करण्यासाठी देखील त्या ठिकाणी तूप असणं गरजेचं आहे. इथे तूप काही काढले नाही पण चेंडू मात्र निधाव जातोय.
अतिशय सुरेख असा फटका बघायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव घेतली जाईल, एकापेक्षा काही मिळणार नाहीये. धावसंख्या होते 15. बघा एक षटकामध्ये 15 धावा होत्या, इथे 2 षटकामध्ये 15 धावा झाल्यात. खूप मागे पडलाय हा संघ. 75 धावा करत असताना मात्र पाठलाग करत असताना अतिशय खराब खेळ बघायला मिळाला आहे तो ताडाली संघाकडून. आता 50-50 ओव्हरमध्ये किती धावा जमा करता हे बघण्यासारखं राहील. कोण येत आहे चॉईस बॉलर? कोण आहे रे चॉईस बॉलर? सुदाम. सुदाम येतोय. समोर फलंदाज शैलेश म्हात्रे आहे, नॉन स्ट्राईकवर मनोज आहे आणि 16 धावा डिफेंड करण्यासाठी हा गोलंदाज तयारीत आहे. तो म्हणजे सुदाम, एक उंचपुरा असा हा गोलंदाज. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय सुदाम, कारण 16 धावा त्याला डिफेंड करायचे आहेत आणि 16 धावा पूर्ण करायचे आहेत ते शैलेश म्हात्रे आणि मनोज म्हात्रे या जोडीला. पहिल्या चेंडूवर ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. तर असं वाटतं ते आडव्या बॅटनी खेळतो की काय गोलंदाज. बघा एकदा काय बिघडलं ना गणित का ते मग बिघडतच जातं मित्रांनो. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील बघितलं आपण, गोलंदाजी बिघडत गेली, ती बिघडत गेली. इथे मात्र बॅटिंग बिघडत गेली, बिघडतच गेली. आता मात्र बॅटवर चेंडू घेतलाय, इथे फक्त बघायची भूमिका घ्यावी लागेल. अगदी लॉंग या ठिकाणी स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू सीमेच्या बाहेर गेलाय. 6 धावांसाठी षटकार. बघा चॉईस बॉलर आहे सुदाम आणि 2 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 6 धावा त्याने खर्च केल्यात. अजून 4 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. ती केपी पाटील ताडाली या संघाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, ब्लॉक मध्ये टाकला होता. क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव पूर्ण केली आहे. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न करता करता मात्र इथे अडचणीत येऊ शकेल, कारण प्रयत्न करायला हवा होता, कारण शैलेशकडे ॲबिलिटी आहे. तसं पाहिजे मनोजकडे देखील ॲबिलिटी आहे, पण जो सध्या या वर्षीचा फॉर्म जर बघितला ना तर सध्या तरी शैलेश म्हात्रे याच्याकडे ती ॲबिलिटी आहे. 3 चेंडूमध्ये आत्ता धावा खर्च केल्यात त्या फक्त 7 आणि आत्ता 3 चेंडूमध्ये धावा हव्यात त्या 9. मनोज ऑन स्ट्राईक, शैलेश म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडवर. गोलंदाज तयार सुदाम. चांगला चेंडू होता, अगदी यॉर्कर टाइप फेकलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केली जाते. आठ धावा जमा झालेत. आता 2 चेंडूमध्ये धावा हव्यात 8. अतिशय सुरेखा प्रतिम चेंडू फेकून झाले, ते इजा झाली आहे फलंदाजाला. जरा थांबायचं, पाण्याची व्यवस्था करा, जरा. चांगला चेंडू, जलदगती चेंडू फेकला होता. आपण पाहतात केपी पाटील ताडाली वर्सेस आई गावदेवी सोनाले या 2 बलाढ्य संघामधील. नाणेफेक हरल्यानंतर सोनाले संघाने फलंदाजी केली आणि निर्धारित 5 षटकामध्ये 74 धावा पटकावल्या. पाणी आणि 75 धावेचं आव्हान ठेवलं ते ताडाली संघासमोर. पण ताडाली संघाची जी फलंदाजी आहे
ती पूर्णपणे या ठिकाणी ढेपाळली गेली आहे पूर्णपणे. दोन षटकामध्ये 15 धावा पटकावल्यानंतर तो 40 बॉलर होता सुदाम, याने देखील चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 चेंडू टाकलेत आणि 4 चेंडूमध्ये फक्त 8 धावा खर्च केलेत. 5 चेंडू टाकलेत त्यानं. चला, फलंदाज आपल्या जास्त इंजुरी असेल तर आपण थोडासा आराम करावा असं. अतिशय खराब खेळ असं वाटलं होतं की ताडली संघ चांगली झुंज देईल, चांगली गोलंदाजी करेल, चांगली फलंदाजी करेल, पण इथे मात्र तिन्ही फॉर्मॅटमध्ये ताडली संघ सध्या तरी कमी पडला आहे. तर ज्या प्रकारची अपेक्षा होती त्यांच्या पाठीराख्याकडून, त्यांच्या ओनरकडून आणि विशेषतः ओनरच्या सर्व मित्रांकडून, पण त्या अपेक्षा या ठिकाणी पूर्ण करू शकला नाही तो ताडाली संघ. एक चेंडू बाकी आहे आणि आता धावा डिफेंड करायच्या आहेत ते 8 आणि खात्यावर धावा जमा झाल्या आहेत त्या फक्त 23. आणि अराउंड दिला. याचबरोबर हा फलंदाज त्रिफलाचीत बाद होतो. शैलेश मात्रे मैदानाच्या बाहेर. 8 धावा दिल्या, 4 धावा मायनस 23 मध्ये 4 गेले 19 बरोबर. 23 धावा झाल्या होत्या. 8 धावा तुम्ही जमा केल्या होत्या. 4 धावा मायनस केल्या जातील, 4 धावा वजा केल्या जातील, म्हणजे 23 पैकी 4 धावा तुमच्या मायनस झाल्यानंतर धावा राहतात त्या फक्त 19 रन्स. आता मात्र आव्हान दूर दूर झालेलं आहे. दुसर पुसट असं आव्हान झालेलं आहे ते ताडली संघासाठी. आता 12 चेंडूमध्ये किती धावा लागतात? कर ना, कशाला हे ना मोबाईल समोर मोबाईल आहे बरोबर ना. किती 56 पाहिजे, 56 पाहिजे. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा हव्यात 56. 56 रन्स टू नीड इन 12 बॉल्स. अरविंद खराब चेंडू, उजव्या स्टेजच्या बाहेर जाणार चेंडू. अतिरिक्त धावेने सुरुवात करताना अरविंद वाईट बॉल. धावतात 20. चांगला चेंडू होता, कट केलाय. 1 धाव पूर्ण केली. अतिशय खराब खेळ बघायला मिळाला ताडाली संघाकडून. सुंदर अप्रतिम काय व्हेरिएशन बघायला मिळते अरविंद पाटील याच्याकडून. मग या अगोदर चेंडू अतिशय जलद गतीने फेकला होता, त्यानंतर थोडासा मीडियम फेसर टाकला, त्यानंतर हा तर स्लो राम चेंडू फेकला. मग ज्या प्रकारचे जी व्हेरिएशन आहे ना गोलंदाजामध्ये, तशा प्रकारचे व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एकच धाव. पंच इशारा काय करतायत बघण्याचा. लेग बाईज. उत्कृष्ट गोलंदाजी बघा. एखाद्या संघाचं जर सुरुवात चांगली होत असली ना मित्रांनो, तर त्याचा शेवट देखील चांगला होत जातो. मग ती गोलंदाजी असो, फलंदाजी असो की मग क्षेत्ररक्षण असो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. फसवे चेंडू आणि पूर्णपणे फसवून टाकले, जखडून टाकलाय, अटकवून टाकलाय मनोज म्हात्रे याला.
ग्राउंडेड होतो चेंडू, अगदी खोदून काढला होता. एक धाव. तेवीस धाव होत आहेत. अजूनही 52 धावांची गरज आहे आणि चेंडू काही शिल्लक आहेत. हा एक रिवर्सचा फटका, स्विच इट. चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. बऱ्याच कालानंतर हा 4 धावा येत आहेत आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 4 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर 75 धावांचं टार्गेट घेऊन उतरलेला ताडाली हा संघ 4 षटकापर्यंत धावा जमा केल्या त्या फक्त 27. चेंडू शिल्लक आहेत फक्त 6 आणि धावा हव्यात 48. 48 रन्स टू नीड इन 6 बॉल. 48 धावा. मिशन इज इम्पॉसिबल. मिशन आता पूर्ण होणार नाही, पण फॉर्मॅलिटी करावी लागेल. हे बघा असं असते मित्रांनो. मी म्हणालो होतो की तुमची सुरुवात जर चांगली होत असेल ना, तुमचा शेवट देखील तसाच होतोय. अतिशय जलद गती चेंडू फेकला होता. मनोज म्हात्रे याला इजा करून देणारा हा चेंडू. एक स्कोर हो मनोज धावबाद नाही एक ना पहिलेच रन आउट. निलेश ना पहिलेच बोलला ना रे भाऊ. 1 मिनिट. हो रन आउट. नाही जाते इकडे मी ठेवलं. तुम्ही पिता पिया. डॉट बॉल येतोय. मग आता इथे क्रिकेट पण एकदम शांत, स्तब्ध आणि निरागस असं क्रिकेट चालू आहे. कोणत्याही प्रकारचं क्रिकेटमध्ये जान प्राण राहिलेलं नाहीये. अतिशय जलदगती चेंडू फेकला होता. पण आज एक IPL मध्ये देखील आज 13 वर्षाच्या मुलांना देखील या ठिकाणी एंट्री केलेली आहे. म्हणजे IPLच्या इतिहासामध्ये जेवढी वर्ष IPL ला झाली नाही त्याहून कमी वर्षाचा पोरगा आज IPL खेळला आहे. तो म्हणजे राजस्थान रॉयल्स संघाकडून. आणि चांगल्यापैकी धावा देखील त्याने उभारल्यात. पहिला चेंडू शार्दूल ठाकूरला त्याने सिक्सर ठोकला होता. खराब चेंडू फेकला होता. दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. बॅट एक धाव पूर्ण केली जाते. काय चेंडू फेकते हा गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी. जणू काही या ठिकाणी मलिंगा गोलंदाजी करतो तशा प्रकारे ही गोलंदाजी. आणि सध्या तरी पथिराना गोलंदाजी करतोय. CSK मध्ये पथिराना आहे. त्याचीच ॲक्शन या ठिकाणी करताना हा गोलंदाज. चांगला चेंडू. पुन्हा एकदा ऑफसाईडवर ड्राईव्ह केला. एक धाव मिळते.
आणि फॉर्मॅलिटी पूर्ण करतायत एका धावेची आणि याचबरोबर हा सामना देखील या ठिकाणी संपतोय आणि मोठ्या फरकानं सोनाळे हा संघ या ठिकाणी विजय ठरतोय. आई गावदेवी सोनाळे हा संघ या ठिकाणी मोठ्या फरकानं हा सामना विजय ठरतो. विजय संघाचे खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या सामन्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.